11 महिने त्यांनी शासकीय आस्थापनेमध्ये त्या ठिकाणी प्रशिक्षण घेतलं, पण आता पुढं काय करायचं हा प्रश्न विचारल्यावर उत्तर मिळत नाही। त्याच्यामुळे हे नाशिकमध्ये 8 जण आणि जवळपास हजारो विद्यार्थी आंदोलन करत आहेत आणि आचारसंहितेचं नाव सांगून सरकार त्यांच्याकडे लक्ष देत नाही। मीडियामध्ये व्हिडिओ आहेत की माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंगल प्रभात लोढा यांनी या प्रशिक्षणानंतर त्यांना तिथेच नोकरी दिली जाईल असं जाहीर केलं होतं, पण आता त्यांनी पलटी मारली आणि आम्ही असं बोललोच नाही अशी असणारी भूमिका घेतली। मग हे प्रशिक्षण कशासाठी दिलं हा प्रश्न आम्ही विचारतोय। आमचं मानधन का दिलं नाही हा प्रश्न आम्ही विचारतोय। 10,000 कोटी रुपयाची ही योजना जाहीर केली, त्याच्यामध्ये 850 कोटी रुपये आतापर्यंत वितरित झाले। उरलेल्या 9,000 कोटीचं काय केलं हा प्रश्न आम्ही विचारतोय। म्हणून जर तुम्हाला नोकरी द्यायची नसेल तर ते 9,000 कोटी रुपये 1,34,000 विद्यार्थ्यांमध्ये वाटप झाली पाहिजे, ही सुद्धा आज आम्ही या ठिकाणी भूमिका जाहीर केलेली आहे। आणि मीडियामधून या प्रशिक्षणानंतर तुम्हाला नोकरी लागेल असं जे जाहीर केलं, त्यातून या विद्यार्थ्यांकडे, या बेरोजगार सुशिक्षित विद्यार्थ्यांकडे कुणी मुंबईला, कुणी पुण्याला, कुणी चाकणला एक चांगली नोकरी करत होतं, पण मला सरकारी नोकरी मिळेल 11 महिन्याचं प्रशिक्षण झाल्यावर या हिशोबाने त्यांनी त्या ठिकाणी ती नोकरी सोडून हे प्रशिक्षण जॉईन केलं। पण इथं केवळ 6,000 ते 8,000 रुपये दिले आणि आता तर ते बंद केलेत, म्हणजे त्यांच्या हाताची नोकरी सुद्धा गेली। आणि हे सर्व विद्यार्थी आज आत्महत्याच्या उंबरठ्यावरती आहेत। म्हणून आम्ही सरकारला इशारा देतोय की या विद्यार्थ्यातील एकाही विद्यार्थ्याचा केसाला धक्का लागला, त्यांच्या जीविताची हानी झाली, तर याला सर्वस्वी 2 उपमुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्री जबाबदार असतील। त्यांच्यावरती असणारं त्यांनी या विद्यार्थ्यांना मृत्यूच्या उंबरठ्यावरती उभा केलं अशी स्थिती झालेली आहे। त्याच्यामुळे त्यांना वाचवलं पाहिजे, सरकारने भूमिका घेतली पाहिजे, प्रशिक्षण केलेल्या आस्थापनेमध्येच परमनंट नोकरी दिली पाहिजे अशी या आंदोलनाची मागणी। या आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिला आहे, आम्ही सोबत त्यांच्या उभा राहून लढणार आहे। नुसतं ढोंग केलं जातं आहे स्मार्ट इंडिया, डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, पण हे काही नाही। जॉबलेस इंडिया हेच असणारं वास्तव आहे। आणि म्हणून या ठिकाणी झोमॅटो, ते स्विगी, ओला या सुद्धा नुसतं असणाऱ्या प्रायव्हेट नोकऱ्या आमच्यासाठी आहेत, पण सरकारच्या 2.5 लाख नोकऱ्याच्या जागा रिक्त आहेत, पण त्यासुद्धा भरल्या जात नाहीत। आम्ही 1,34,000 जणांनी सरकारच्या शासकीय नोकरीचं प्रशिक्षण घेतलेलं आहे, त्याच्यामुळे लवकर भरती काढून त्याच्यामध्ये आम्हाला प्राधान्य दिलं पाहिजे आणि आम्हाला नोकरीला घेतलं पाहिजे, ही या ठिकाणी भूमिका आहे। जर का याच्यामध्ये तात्काळ निर्णय घेतला नाही आणि जर या विद्यार्थ्यांची थट्टा केली तर आम्ही असणारं एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, मंगल लोढा प्रभात असेल, तो या सर्वांवरती फसवणुकीचा BNSचा नवीन कायदा, जुना 420 आणि BNSच्या नवीन कायद्यानुसार त्या ठिकाणी तक्रार दिल्याशिवाय, FIR फाडल्याशिवाय शांत बसणार नाहीत। कारण याने आमची फसवणूक करून मतं घेतलेलं आहे, हेच असणारं वास्तव आहे। 1,34,000 जणांचे कुटुंब हे जर या ठिकाणी एकवटले तर आम्ही मताच्या माध्यमातून आमच्या झालेल्या थट्टेचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाहीत। वेळ पडली तर मतावरती सामूहिक बेरोजगारांचा बहिष्कार म्हणून या ठिकाणी निर्णय घेतल्याशिवाय सुद्धा राहणार नाहीत अशी आम्ही या ठिकाणी ठाम भूमिका घेतली आणि या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला। धन्यवाद।